नमस्कार मित्रांनो, आता मी जस्ट निघालेलो आहे माझ्या कामांना. ठीक आहे, तुम्ही बघू शकता माझी गाडी, ही गाडी आहे, त्याच्यामध्ये अशी एक बॅग असते. ठीक आहे, आणि आता निघतोच मी. ॲक्च्युली एक कस्टमर येते तारवाल नगरला, तर त्या तारवाल नगरकडे म्हणजे संभाजी चौक म्हणून आहे, तिथे एक कस्टमर आहे. त्यांच्या इथे ना 3 लिटरचं गिझर आहे बजाजचं. तर त्याची ते म्हणतात की पाणी गरम होत नाही आहे, पाणी त्यांची कॉईल खराब झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण ते पहिले जाऊन चेक करूया एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे, आणि त्यानंतर त्यांना कामाचं इन्स्ट्रुमेंट देऊन टाकूया. ठीक आहे. कस्टमरने आपल्याला सांगितलं आहे की प्रभातदीप म्हणून अपार्टमेंट आहे. आता आयरे हॉस्पिटलपासूनमध्ये घुसलो आहे आपण. इथे भीमगड असं वाटते मला. प्रभातदीप हे स्वस्तिक उपनगर उद्यान, हा प्रभात प्राईड, इथे सगळं प्रभात नावाचे बिल्डिंग आहे. प्रभातदीप ही बिल्डिंग आहे. हे बघा, या गिझरमध्ये आता बघू शकता तुम्ही, कॉईल बघा की पूर्णपणे फुटलेली आहे, आणि त्या कॉईलला बघा असे तडे गेलेले आहेत. तर हे ॲक्च्युली बोरच्या पाण्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर आता आपण ही कॉईल त्यांना रिप्लेस करून देत आहोत. तर रिप्लेस केल्यानंतर गिझर एकदम ओके होऊन जाईल त्यांचं, आणि त्यानंतर त्यांना वापरता येईल. जे कस्टमर जे आहेत ना, त्यांची नेमकी ना गिझरची कॉईलच गेलेली आहे. आपण ते आता माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये घ्यायला आलो आहोत. तुम्हाला दाखवतो ती कशी कॉईल वगैरे काय असते ते. ठीक आहे. एक कॉईल आहे. अशा प्रकारची कॉईल असते. काम झालं आहे कस्टमरचं, पण ते मी इथे नेमकं आहे ना गिझरची इनलेटचा आउटलेटचा जो पाईप आहे तो लिकेज होतो आहे. तर तो रस्टिंग झाल्यामुळे तो लीक होत होता. मी त्यांना सांगितलं की तो पाईप चेंज करायला लागेल. माझ्याकडे तर अवेलेबल नव्हता पाईप, पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही पाईप घेऊन मला बसून देतो. कस्टमर गेले होते का, ठीक आहे, ते आले की आपण त्यांचा फिट करू आणि मला दाखवतो की जर चालू झालं. त्यानंतर कटआउट कसं होतं, आणि त्यानंतर पाणी गरम झाल्यानंतर पाणी किती प्रमाणात गरम आहे. ठीक आहे, बघूयात आपण आता थोड्या वेळात. परत एकदा कटआउट होऊन जाऊ द्या. टायमिंग थोडा जास्त वाटतो, दुसरं काय नाही. ते थर्मोस्टॅट कटआउटवरती डिपेंड असतं, बाकी कॉईलचा नाही त्याच्यात काही इफेक्ट. कॉईलचं कारण कॉईलचं आहे ना एकच पर्पज असतं की, म्हणून मी तुम्हाला थर्मोस्टॅट चेंज करायचा का बॉस. मला तर नाही वाटत तुमचं. हां, कारण कसं असतं, थर्मोस्टॅट जर खराब झाला असता ना तुमचा, तर एक तर ट्रिप झालं असतं, नाहीतर मग एवढंही झालं नसतं का. झालंच नसतं, पाणी गरमच नसतं. त्याचं स्टँडर्ड टायमिंगच आहे. हां, ॲक्च्युली ना कंपनी डिसाइडेड. ॲक्च्युली त्याला आपण थर्मोस्टॅटची सेटिंग वाढू शकतो, पण कंडिशन काय असते त्याच्यामध्ये, मग ते तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल पण तसं ओढतं. म्हणजे कसं असतं, तेवढं टाइम पिरियड घेईल ना ते पाणी गरम. म्हणजे पाण्याचं टेम्परेचर काय आहे, 54, 55, 60 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे. कटआउट पटापट होऊन जाईल ते. म्हणजे पण कसं आहे, आता पाणी गरम सुरू व्हायला झालंय, ते 3 मिनिटं घेतलं पाहिजे त्यांनी पाणी गरम व्हायला. म्हणजे त्यांनी 60 डिग्री जर आपण जर सेट केलेलं आहे, त्यांनी 60 डिग्रीपर्यंत आपलं पाणी गरम केलं पाहिजे. पण ते जर आपण 70 पर्यंत येऊन गेलो तेवढं पाणी गरम करल, पण कंडिशन काय राहील, ते पटापट ट्रिप कॉईल कंटिन्यू चालेल ना. ते जेवढं पाणी काढाल तेवढं लगेच ते ना हे होईल ना त्याच्यामध्ये. आता 1 मिनिट कंप्लीट झालेला आपला. ठीक आहे, आपली एवढी जाड धार नसते की आपण टेस्टिंगला एवढं फुल. कॉईल नवीन असल्यामुळे तापायला टाइम लागत असतो. नाही, स्टार्टिंगचं पाणी थंड होतं ना तुमचं, त्यामुळे घेतला असेल त्याने टाइम पिरियड. हे बघा सर, लगेच झालं बघा आता. आता पाणी काढा बरं.
जितकं बारीक पाणी काढाल हा नाही तेवढं कडक पाणी भेटतं तुम्हाला. नाहीतरी आपण हे उकळतच काढतो. हा नाही ते कोळसवर काढतच नाही. हा ते उकळतच पाणी घेतो ना तेवढं टब भरून वगैरे. आता ते जेवढं पाणी निघल ते परत कडक पाणी येत असलं ते. झालं आहे आपलं ते तारवाल नगरचं काम. तर त्यांची आपण कॉईल चेंज केली आणि सर्व्हिस चार्ज घेतला त्यांच्याकडून. तर सर्व्हिस चार्ज झाला तर आपला 250 रुपये आणि कॉईलचे झाले ते 800 रुपये. असं त्यांच्याकडून 1050 आपण घेतले आहे. तर ते आपण कंपनीला पेड करून देणार आहोत. आता आपण नेक्स्ट कस्टमरकडे चाललो आहे कलानगरला. इथून 1 ते 1.5 किलोमीटरवरती रिलायन्स पेट्रोल पंप आहे. त्याच्या समोरच्या साईडला कलानगर आहे. तर त्याच्यामध्ये लेन नंबर 3 मध्ये जायचं आपल्याला. तर बघू आता कस्टमरांना फोन करू आणि पोहोचू त्यांच्याकडे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आपण एक गॅस गिझर चेक केलं. त्या गॅस गिझरमध्ये प्रॉब्लेम असा होत होता की गॅस आपण पाणी सोडायचं खाली तर गिझर चालू व्हायचं पण एकदम भडका व्हायचा गॅसचा आणि काहीतरी जळतं आहे बुवा असा आपल्याला आवाज यायचा. काहीतरी स्फोटसारखं झाल्यासारखं वाटायचं. मग अशा कंडिशनमध्ये कसं असतं की 2 ते 3 दिवस झालेले होते कस्टमरनी घेऊन. मग कस्टमर बोललं की नाही बाबा मी नवीन गिझर घेतलेला आहे तर मला आहे ना सर्व्हिस प्रॉपर भेटणं गरजेचं आहे. अशा कंडिशनला मग कस्टमर बोललं की मला रिप्लेस होता, मला रिपेअर करायचंच नाही बहुतेक प्रोडक्ट. नाहीतर मग नाही तर मग मला तुम्ही माझं रिफंड करून द्या. अशा कंडिशन मग कंपनीचं एक असं स्टँड असतं की आपण त्यांना रिप्लेस करून देऊ. मग मी ते रिप्लेसमेंट टॅक्ससाठी पाठवून दिलं आहे पुढे गिझर. मग जसं रिप्लेसमेंट येईल तसं आपण त्यांना ते रिप्लेस करून देऊ. ठीक आहे. आता मी चाललो आहे बजाजच्या ऑफिसला. थोडंफार कॉल्सचं मटेरियल आलेलं आहे. ते मटेरियल घेईल आणि मग त्यानंतर पुढचे कॉल्स करेल. आता आपण बजाजच्या ऑफिसला पोहोचतो आहे. आपण जेल रोडला ऑफिस आहे मंजुळा मंगल कार्यालयाच्या जवळ. ठीक आहे. जस्ट पोहोचवलं तुम्ही दाखवतो. आपले सर्व्हिस सेंटर झाले. हॅलो गाईज. बोलून कस्टमर केअर करून सोडून द्यावं लागतं मग दुसऱ्या दिवशी चालू करावं लागतं. नाही आता तर व्हायला पाहिजे ना सर तसं. तुम्हाला काय बोलतो आपण 8 जेव्हा पाणी घेतो ना आता साधारण 2-3 लोक आहे आम्ही. आज जर घेतला आपण. या गॅस गिझरमध्ये असा प्रॉब्लेम होता की कस्टमरचं म्हणणं होतं की कधी चालतं कधी बंद पडतं कधी ॲटोमॅटिकली ना म्हणजे 2-3 दिवस रेग्युलर चालणार आणि डायरेक्ट बंद होणार. तर आपण यांना बॅटरी बॉक्स चेंज करून दिला होता. तर त्यावेळेस यांचा प्रॉब्लेम मोस्ट ऑफली आता असं वाटतं आहे की सॉल्व्ह झालेला आहे. पण आता 2 ते 3 दिवस ते ट्रायल बेस एरियरवरती करतील
मग त्यावेळेस समजेल त्यांना की एक्झॅक्ट चालतं आहे की नाही. त्यावेळेस आपल्याला त्याचं प्रॅक्टिकली समजेल ते वर्क होतं आहे की नाही त्यांचं ते गिझर. आताच मी ज्या वेळेला घरी आलेलो आहे, माझे कॉल झालेले आहे आणि मी घरी आल्यानंतर निशाने माझ्यासाठी मस्त स्वयंपाक बनवला आहे. स्वयंपाकामध्ये शेंगदाण्याचं बट्टर, त्यानंतर मटकी आहे उकडलेली, फ्राय केलेली ॲक्च्युली, त्यानंतर इथे ठेसा आहे, त्यानंतर भात आहे आणि पोळ्या आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा मेनू आहे माझ्यासाठी. आता मी जेवण करतो आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ मी